जेव्हा एखादी व्यक्ती तुमचा अपमान करते तेव्हा काय करावे? भगवान बुद्धाने आपल्या विचार आणि शिकवणीतून संपूर्ण जगाला शांती आणि अहिंसेचा मार्ग दाखवला. म्हणूनच असे म्हटले जाते की बुद्धाचे विचार तुमचे जीवन बदलू शकतात. एकदा बुद्ध एका गावातून जात होते. त्या गावातील लोकांच्या मनात गौतम बुद्धाबद्दल गैरसमज होते. त्यामुळे बुद्धांना आपला शत्रू मानत होते. बुद्ध त्या गावात आल्यावर गावकऱ्यांनी शिवीगाळ, दमदाटी आणि त्याचा अपमान करण्यास सुरुवात केली. पण असे असूनही बुद्ध गावकऱ्यांचे शांतपणे आणि हसतमुखाने ऐकत राहिले. गावकऱ्यांनी पाहिले की बुद्धावर त्याच्या बोलण्याचा काही परिणाम होत नाही. ते फक्त त्यांचे म्हणणे ऐकत होते. गावकरी बोलून कंटाळले. तेव्हा शेवटी बुद्ध म्हणाले, "तुम्हा सर्वांचे बोलणे संपले असेल तर आता मी निरोप घेतो." बुद्धाचे म्हणणे ऐकून ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले. त्या गावातील एक व्यक्ती बुद्धांना म्हणाली, "आम्ही तुमचे स्वागत केले नाही, तर तुमचा अपमान आणि तिरस्कार केला आहे. याचा तुम्हाला काही फरक पडत नाही." बुद्ध हसत म्हणाले, "मला तुमच्या शिवीगाळ किंवा अपमानाचे काहीच फरक पडत नाही. तुमच्या शिवीगाळीमुळे मला कोणताच लाभ नाही, त्यामुळे मी स्वीकारलाच नाही. तुम्हाला माहीत आहे, काही दिवसापूर्वी एका व्यक्तीने मला खूप भेटवस्तू दिल्या, पण मी ते घेण्यास नकार दिला. मी घेतले नाही तर कुणी मला ते कसे देऊ शकेल?" बुद्धाने विचारले, "मला सांग, मी जर त्या भेटवस्तू घेतल्या नाही तर भेट देणाऱ्याचे त्याचे काय केले असेल?" गर्दीतून कोणीतरी म्हणाले, "त्या व्यक्तीने आपल्या भेटवस्तू स्वतःजवळ ठेवले." बुद्ध म्हणाले, "म्हणूनच मला तुम्हा सर्वांची दया येते, कारण तुमच्या या शिव्या मी घेऊ शकत नाही आणि मी त्या न स्वीकारल्याने या शिव्या तुमच्याकडेच राहतील." भगवान गौतम बुद्धांच्या जीवनाशी संबंधित ही कथा आपल्याला शिकवते की अनेकदा आपल्या दुःखाचे कारण समजतो, पण खरं तर आपल्याला नेमकं काय घ्यायचं आहे, आनंद की दुःख, आपल्यावर अवलंबून असते. ही छोटीशी कथा आयुष्यात मोठा बदल आणू शकते.